नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंडळी, कोणतंही काम ही एक कला आहे आणि ती कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे असं मला वाटते. अद्य अहम अखंड नारिकेलस्य निष्कासनं करोमि, पश्यामि कर्तुं शक्नोमि वा न. आज मी अख्खा नारळ सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघते तर खरी मी सोलू शकते की नाही ते. नारिकेलस्य बहवः उपयोगाः सन्ति. नारळाचे अनेक उपयोग आहेत, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. भोजने रुचिवर्धनाय, तैलनिर्माणस्य कृते, म्हणजे आपल्या जेवणामधली रुची वाढवण्यासाठी, चव वाढवण्यासाठी. तसंच सुक्या खोबऱ्याचा उपयोग तेल निर्माण करण्यासाठी होतो. उपरी भागपि रज्जुनिर्माणस्य कृते भवति, म्हणजे वरचा जो भाग आहे त्याला आम्ही सोडण म्हणतो. तुम्ही काय म्हणता त्याला? तर त्या सोडण्याचा उपयोग दोरी निर्माण करण्यासाठी करतात. तुम्हाला तर माहीतच असेल. नारळाचं जे पाणी असते ते पण शक्तिवर्धक आहे, हो ना? बघू तर खरं मला हा नारळ पूर्ण सोलता यायचोय की नाही ते. मला वाटतं मी नक्कीच यात यशस्वी होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हां, म्हणजे तुम्हाला पण कळेल मी हा नारळ सोडण्यात यशस्वी झाले आहे की नाही. पण मी नक्कीच यशस्वी होणार आहे, हे मात्र नक्की. वयं सर्वे नारिकेलवत् भवामः, बाह्यतः कठोराः, अंततः मधुराः. आपण सगळे नारळासारखे होऊया. बाहेरून कठोर कडक कवच असते त्याच्याप्रमाणे, आणि आतमध्ये मात्र नारळाचं कसं छान खोबरं असते, मधुर पाणी असते. तसं आपलं व्यक्तिमत्वसुद्धा बाहेरून जरी कठोर दिसलं तरी आतमध्ये मात्र आपण प्रेमळ, मऊ, मृदू असायला पाहिजे. वा वा, अखेर मी याच्यामध्ये यशस्वी झालेच आहे. बघा, छान नारळ निघाला की नाही? वा. आपण आता याला फोडूया बरं का. बघू नारळ फोडता येतो की नाही. सोलता तर आला, फोडता येतो का? रे वा, एकाच धपक्यात फोडून टाकला. हां, पाणी खूपच छान आहे हां, एकदम गोड मधुर. हां, हे पाणी चेहऱ्याला लावलं तर आपला चेहरा चमकदार होतो बरं का. त्यामुळे तुम्ही पण नक्की प्रयत्न करून बघा, म्हणजे नक्कीच चेहऱ्याला पाणी लावा. तुमचा